हॅलो. नमस्ते. प्लीज स्वामी समर्थ. अ, एकच मिनिट हं, एकच हां, मिनिट. हां. दुपारी केलं होतं मी, काल केलं होतं. आता ना ताई अनुभव. काय झालं, मी ते आरटीओला जाते ना हां, रिक्षावाल्यांना हां. शिकवायला. अच्छा. त्यामुळे मग दुपारी फोन नाही उचलता येत. हां, अच्छा. हं, ते हं. मला आलं लक्षात एक अनुभव ऐकलं होतं त्याच्यात पण तुम्ही सांगितलं वडील वगैरे आले असं तसं सांगितलं हां. होतं. असं त्यामुळे चालूच म्हटलं आहे बहुतेक. कंटिन्यू काहीतरी. हां. हं. काय अनुभव आला अनुभव सांगायचा त्याच्यामध्ये? होता. हां, कुठून बोलता सांगायचंय? अ, अ, फक्त जिल्हा सांगते, नाशिकमधून बोलते. बरं, बरं. काय अनुभव हां. आला ताई? अनुभव खूपच मोठा आहे. म्हणजे हं, थोडक्यातच सांगते तरी पण. हं, अ, अ, मला आहे ना असं जवळजवळ एक 15-1 दिवसापासून आहे ना हं. खूप अस्वस्थ वगैरे वाटायचं. अगो बाई! हां. हां आणि आमच्या घराच्या अवतीभोवती खूप असे मांजर वगैरे पण ओरडायचे. अरे बापरे! हां. हां, तर आणि मला नेहमी असं आकाशाकडे पण बघायची सवय आहे. हां, म्हणजे हां, हां. आकाशात आकृत्या वगैरे मला नेहमीच म्हणजे असं वाटतं बघ मला स्वामी दिसतात हां, हां, आकृतीत हां, किंवा हां, हां. गणपती दिसतात वगैरे असं. हां, हां, हां. तर मग ह्यावेळेस मी बघितलं की मला नुसतं असं एक झोपलेली व्यक्ती दिसायची अशी. अगं बाई! हां, पण मग मी कोणाला सांगायचीच नाही म्हणजे खूप असं अस्वस्थ पण वाटायचं. कोणाला तरी काहीतरी संकट आहे हे पण जाणवायचं. हां, 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 हां. पण त्याच्याकडे मी कामामध्ये दुर्लक्षच केलं. मला अच्छा. वाटायचं की स्वामींची काहीतरी विशेष सेवा आपण करायला पाहिजे, पण मी दुर्लक्षच करत चालली त्याच्याकडे. हां, 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 हां. एक दिवस मी घरी नव्हते. आता हं. बचत गटाच्या ऑफिसचं काम करते तर मग तिकडे होती. हं, हं, हं. आणि दुपारी आमच्या घराच्या भोवती एक आजूबाजूला कोणी लेडीज शेजारच्या होत्या ना, तर त्या म्हणजे तुमच्या घराच्या हं. नळामध्ये एका सर्प गेला म्हणते. काय, काय? सर्प, सर्प. कुठे गेला? खाली बंगल्याच्या अ, एक नळ आहे जुना याचा तर हं, त्याच्यात हं. गेला म्हणे. अच्छा. तर मग मी खूप अशी हादरले म्हणजे मागच्या हां, गुरुवारची गोष्ट. हां. तर खूप असं टेन्शन आलं मला का काय करावं आता असं कारण सर्पमित्र पण आणलं तर सर्पमित्राला पण नाही सापडला. अरे बापरे! हो आणि कोण म्हणतं जाताना आम्ही बघितला की जे आम्हाला फुसफुसचा आवाज पण आला. अगं बाई! हां. हां, तर मग पण गेलेला काही कोणालाच सापडला नाही. मग आम्ही आतून बाहेरून संपूर्ण घर चेक केलं त्या सर्पमित्राला घेऊन, पण काहीच कुठे सापडला नाही. हां, हां. आणि मग खूप मन अस्वस्थ झालं. आधीच हे मला 15 दिवसापासून अस्वस्थता वाटतच होती. हो ना. आणि आता हे काय अजून एक संकट बुवा असं. हो, बरोबर आहे. मग मी ना भगतताईंना मेसेज टाकला. त्यांना आधी कॉल केला मी, पण त्यांनी कॉल नाही उचलला. मग मेसेज टाकला. हां, हां, हां. मग त्यांना ते हे सर्व सांगितलं की मला अस्वस्थ वाटतंय. हां, आमच्या हां, इथे हां. एक सर्प पण गेलाय. हां. आणि हे मला मांजर वगैरे पण ओरडताय बुवा असं हां. आजूबाजूला. तर काय अशुभ आहे का काय मला काही समजत नाही. मला हो, काहीतरी हो, हो. सेवा द्या. हां. मग ताईंनी तेवढ्या रात्री पण तो म्हणजे मी बराच उशिरा म्हणजे माझी हं. गुरुवारचा अभिषेक, आरती वगैरे सगळं असं ते झाल्यानंतर जेवण हां, वगैरे झाल्यानंतर त्यांना मेसेज टाकला. हां. आणि तरी त्यांनी इतक्या उशिरा 10-10:30ला बघितला तो मेसेज आणि मला रिप्लाय दिला त्यांनी. हां, हां. तर त्याच्यात त्यांनी मग मला 3 म्हणजे एक अगरबत्तीची ती सेवा सांगितली हां, 3 हां. दिवसाची. हां, हां. संकल्पयुक्त सेवा करा म्हणे 3 दिवसाची आणि अ, घोराष्ट्र स्तोत्र 11 वेळा म्हणा आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणा. हां, हां, हां. तर मग मी तितक्या रात्रीच म्हणजे त्या म्हणे आत्ताच करा म्हणे. मग हां. रात्रीचीच केली मी जवळजवळ मला ती सेवा करता करता 12:30 पाऊण झालं बाबा हां, हां, हां. पहिल्या दिवसाची. आणि मग दुसरा दिवस ती पण मी केली ती सेवा. अच्छा. हां. आणि तिसरा दिवस उगवला. हां. तिसरा दिवस शनिवारचा. हां, हां. मी गुरुवारी केली, शुक्रवारी केली आणि शनिवार दिवस दुपारचा टायमिंग होता 12-12:30ला. हां, हां, हां. माझ्या मिस्टरांना मेजर अटॅक आला ताई. अय्या! हो, खूपच बापरे! म्हणजे बघा अंगाला ताई, काटा येतो. कमाल. हो. हां. पण स्वामींची खूप कृपा म्हणजे माझी
माझ्याकडे तो काहीच अक्कलकोटचा म्हणजे कृपा अंगामध्ये मी कर. आपला हो अक्कलकोटचा अंगा वगैरे असतो आणि माझा हं. नेहमीचा जसं आपल्या सेवा चालतात ना त्याचा पण अंगारा मी डब्यात भरून ठेवत असते. हां, हां. त्याचा स्वामींचा पण अंगारा तो अक्कलकोटचा काढून ठेवलेला आहे. तर मग हां. मी तो फक्त त्यांच्या कपाळाला लावला आणि मी हं. थोडीशी धीरच देत त्यांना लगेच दवाखान्याजवळ केला. म्हणजे बरीच हं. धावपळ एवढं हे होतं ना वातावरण तरी पण मग म्हणजे अगदी शांततेत त्यांना आम्ही दवाखान्यात मला सगळं उपलब्ध झालं म्हणजे गाडी उपलब्ध झाली, डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले. बघा स्वामींची कृपा. हो. हो. शनिवार होता ना तर ते डॉक्टर ज्यांच्याकडे आम्ही जातो ते हां. डॉक्टर शनिवारी बाहेर आउट ऑफ जात असतं बऱ्याचदा म्हणजे मुंबईला वगैरे. ओह! हां. तर मग त्या दिवशी पण त्यांचा तोच प्लॅनिंग होता. पण भावाचे थोडेसे रिलेशन असल्यामुळे भावाने कॉल केला आणि हां. लगेचच ते थांबून राहिले. हं. आणि मला गाडी पण लगेच उपलब्ध झाली म्हणजे आमच्या चुलत दिरांची वगैरे गाडी तर त्यांना पण फोन केला तर खूप फास्टमध्ये ते पण आले. अगो बाई! आणि हं. अगदी अटॅकची लक्षणं दिसतात लगेच. मला हं. पण ती बुद्धी झाली त्यांना म्हणायची का हां, हां. काहीतरी झालंय तुम्हाला आणि घाम पण येतोय. ते बापरे! म्हणे छाती पण दुखते. ओह! आणि मग आम्ही घेऊन गेलो. पण वेळ एक दिला ना ताई स्वामींनी. हो, खूप वेळ घालवायला बघा ताई. ना. म्हणजे अक्षरशः त्यांना डॉक्टर म्हणे मेजर अटॅक होता आणि तुम्ही जर अर्धा पाऊण तास जरी इकडे-तिकडे केलं असतं तर काही पण होऊ शकलं असतं. हो, हो. हो. तर मग आम्हाला तिथपर्यंत स्वामींनी इतक्या वेळेत पोहोचवलं. सगळ्या गोष्टी जातानाही माझा बापरे! जप चालूच होता. तर स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहे का? आमच्यासोबत आहे का? हं. आणि मला कधी माहीतच नाही का अटॅकवाल्या माणसाला झोपू देत नाही हा विषय मला माहीतच नव्हता. हो, पण माझ्या हो. तोंडातून सारखं निघत होतं झोपू नका, डोळे उघडे ठेवा, गप्पा मारा. बापरे! बघा. हो. आणि बापरे! मी कधी बघितलेलं म्हणजे इतकं पण मी पेशंट कधी बघितलेलंच नव्हतं किंवा असं मी कधी अनुभवलेलं नव्हतं, ऐकलेलं पण नव्हतं. पण तरी माझ्या तोंडातून मी बोलत होते, स्वामीच झोपू बुद्धी देत नका. होते ना ताई. हो. आणि रस्त्याने मी स्वामींना विचारत होते, तुम्ही माझ्यासोबत आहेत का? आम्हाला कुठेच प्रतिमा दिसली नाही तुमची. मग काय आहेत का नाही तुम्ही सोबत? हां, तर हां. मला ना तर मला ते एंजल नंबर बघायची सवय आहे, 111 वगैरे. हां, हां, हां. तर मग मला जाताना 3दा 111 दिसला रस्त्याने. आमच्या ओह! गाडीच्या पुढे-पुढेच 2दा चालल्या. बापरे! तर मग मला समाधान वाटलं का स्वामी आहे, 111 दिसतायत मला. आई गं! थेट मग याच्यापर्यंत गेले. हां. तर तिथपर्यंत म्हणजे मिस्टरांना लगेच डॉक्टरने घेतलं आणि सांगितलं का तुम्हाला आता इंजेक्शन द्यावं लागेल यांना ते हां, हां, हां. 40,000 वालं. तर लगेचच त्यांनी तयार ठेवलं आणि इंजेक्शन दिलं. त्यांना अ, पूर्ण वेळ रक्त डॉक्टर आमच्या पातळवायचं. सोबतच राहिले. रक्त पातळ व्हायचं. आणि मग ते आणि बायपास वगैरे काही करावं लागलं? एंजिओप्लास्टी झाली ना. अगं बाई! हो का? हो, हो. तर अरे मग मी पूर्ण डॉक्टरांनी पूर्ण वेळ तिथं त्यांच्या सोबतच राहिले. त्यांना हं. पूर्ण स्टेबल केलं आणि हं. मग जेव्हा स्टेबल झाल्यानंतर मी बाहेर गेले ना, हं, हं. स्वामी माझ्यासोबत आहेत का? आणि आहे असं. तर हं. मला कुठेतरी एका गाडीवरती फक्त छोटीशी स्वामी दिसली असे एका हां, हां. तिथल्या गेटमध्ये. म्हणजे कुठंच स्वामींची प्रतिमा नाही दिसत नव्हती मला सकाळपासून. बघा. आणि एंजल नंबर मात्र दिसत होते. पण स्वामींची प्रतिमा कुठे दिसलीच नाही. नेहमी जशी विचारते तर दिसतात असं. हां, 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 नाही हां. ते दिसत नाही. मग ते नेमकं मी सगळं पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर मी जेवणाला वगैरे खाली गेलो ना, हां, तर हां. तिथेच दवाखान्याच्याच कंपाऊंडमध्ये एक स्कूटी लावलेली होती. त्याच्यात खूप छोटीशी स्वामींची प्रतिमा मला आई दिसली. गं! किती छान वाटलं ऐकून. हो. बापरे! आणि मग मला म्हणजे खूपच हे झालं. खूपच म्हणजे सगळ्यांना वाटतं लगेच का तुम्ही आधार कसं मिळाला म्हणजे असेल तुम्हाला, की स्वामींचं हो, दर्शन झालं. हो. हो, हो. हां. आणि म्हणजे ना मी जेव्हा सगळ्यांना सांगितलं ना ताई, तर सगळे म्हणतात का कसं काय म्हणजे एवढा मेजर अटॅक असताना तुम्ही आमच्या समोर चालत गेले. आम्ही इथून कॉलनीतनं चालतच गेलो म्हणजे बघा. गाडीत ते हां. कोणाला वाटलं सुद्धा नाही का आमची दवाखान्याची धावपळ चालू आहे असं. अय्या! इतकं रिलॅक्स स्वामींनी नेलं आणि म्हणजे मला भाऊ माझा आहे थोडंसं डॉक्टर DHMS झालेला. तर तो म्हणे, हं. "तुला किती वेळ लागला?" तसा म्हणे, "मी वाट बघतोय तेव्हा की तुला थोडा वेळच लागला" म्हणे. तर हं. इतक्या वेळामध्ये सुद्धा तर त्यांना एकदम रिलॅक्स ठेवलं स्वामींनी. कमाल ना ताई. हो, खरंच हो. खूपच, स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी खूपच सेवेत रिलॅक्स. आलं, की स्वामी आपल्याला सगळं हो. पदरात घेतात आपलं ते. घेतात, घेतात.
हं, आणि मग मी 3ऱ्या दिवसाची जी सेवा आहे ना ताई, हं, मग तिथेच हॉस्पिटलमध्ये बसून हं. आणि तिथं गणपतीची प्रतिमा होती, तर मग दवाखान्यामध्ये तर त्यांच्या समोर तिथं बसून आणि 3ऱ्या दिवसाची सेवा पण मी पूर्ण केली मग. बापरे! हो. अंगावर शहारे आले हो ताई. हो, आता कशी आहे 3 तब्येत दिवस. त्यांची? किती दिवस झाले आहे आता बसले? छान आहे. आता म्हणजे मग आणि सोमवारी त्यांना एंजिओग्राफीला नेलं हां, आणि तिथंही त्यांना 1 नंबरला असं घेतलं, एंजिओप्लास्टीला 1 नंबरलाच घेतलं हां. आणि सोडलं ना तर तो गुरुवारच होता आता हा परवाचा. ओह! हो, बघा, गुरुवारीच म्हणजे घरी आलो. आताचीच गोष्ट आहे ही. हो, आत्ताचीच ना, परवाच्या गुरुवारी. बापरे! ताई हो. काहीतरी तुमचं सेवा खूप. हो. ही कशी तेव्हा उपयोगी पडली बघा. तेव्हा म्हणजे स्वामींची खूपच कृपा आहे. मी माझ्याकडनं डेलीची सेवा नाही होत, म्हणजे सत्य सांगते मी. हां. माझ्याकडून डेलीची सेवा नाही होत, पण नामस्मरण माझं सतत चालू असतं. प्रवासात असो, कुठेही असो आणि जितकं होईल तितकं सेवा पण हां, म्हणजे करत माझं राहते. तेच म्हणणं आहे, जेवढं होईल तेवढं करा, पण त्यांना स्मरत जा. स्मरत जा. हो. हं. सतत माझं दिवसातून. चालू असतं आमच्या घरात आणि ते पण स्वतःला त्यांना सांगितलं बऱ्याच वर्षापासून. हां. एक माळ का होईना सकाळी देवपूजा करतात ना, बाकीचे देवनांना वगैरे. हां, हां, ते हां. एक माळ ते देवपूजा ते करतात. म्हणजे एक माळ अरे जपतात ते वाह! कंटिन्यू. हं. सुंदर, सुंदर. फक्त आता मिस्टर पण त्यांना जपतात. काळजी घ्यायला लावा. जे हो, डॉक्टरांनी हो. सांगितलंय ते पण फॉलो करायला सांगा. हो, हो. हं? हो, खूप हो. छान कधी ताई. मला असं झालं होतं, मी स्वामीचे त्याच खूप अनुभव दिवशी देतील फोन बघा करेन. तुम्हाला. हां? हो, हो. त्याच दिवशी मला सांगावं वाटत होतं का आपण आज घरी आलो स्वामींच्या कृपेने, गुरुवारीच आलो हां. आणि असं लगेच आपण सांगायला पाहिजे म्हटलं, म्हणून मग नाही मी. पण अशा वेळेला येणारे-जाणारे असतात, धावपळ, हो, थकवा हो, सगळं हो. झालेलं असतं ना ताई. सोपं थोडी आहे दवाखान्यातनं घरी. आलं म्हणजे नाही ना काय तेच आपल्याला तर. कोणी आयतं थोडी देतं. नाही, नाही. आपल्याला उभंच राहावं लागतं. उभंच राहावं लागतं. हं. खूपच मोठं संकट आणि खरंच, खरंच. संकेत पण बघा ना ताई, संकेत पण देतात स्वामी. आपल्याला ओळखता आले पाहिजे फक्त. ओळखता आले पाहिजे. अगदी, अगदी. खूप हां, म्हणजे मला 15 दिवसापासून अस्वस्थ वाटत होतं. 15 हां. दिवसापासून मला वाटत होतं की मला कुठेतरी ढगांकडे बघितलं की मला आडवी व्यक्ती दिसायची हो. कुठेतरी. हां. बापरे! आणि तरी मधल्या काळामध्ये चपातीवरती पण स्वामी आले माझ्या. एक हो 15 ना? दिवसाच्या. हो. हां. चपातीवर पण आले आणि एक दिवस मधल्या त्याच्यात आहे ना, हं. एवढे ढगांचे ते प्रतिमा मला दिसायच्या ना आडव्या, तर त्याच्यामध्ये एक संध्याकाळच्या टायमिंगला ते सूर्याचे केशरी किरणं पडतात बघा. हो, 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 हो. हां, त्यावेळेस एक आकार असा जसं ते डोक्याखाली हात ठेवून स्वामी आहेत ना प्रतिमा ती. हां, हां. मग तुम्ही असे हां, फोटो तसं. काढून नाही ठेवत का ताई ते? अहो, हां, माझ्याकडे खूप असे म्हणजे फोटो काढलेले आहे, पण नेमकं त्या दिवशी माझ्याकडे फोटो काढायला त्या हे घेईपर्यंत मला म्हणजे असं सुचलंच नाही. मी त्यांच्याकडेच बघत राहिली. आई गं! हां, कारण माझ्याकडे आहे तसं म्हणजे गणपतीची प्रतिमा 2-3 वेळेस गणपतीने दर्शन दिलेलं किंवा हां, एकदा हां, हां, लक्ष्मी हां. दर्शन दिलेलं. एकदा स्वामींची पण प्रतिमाचा पूर्वीचा असं पण आहे. पण त्या दिवशी मला सुचलंच नाही असं का आपण त्या प्रतिमेचा फोटो काढावा असं. हां. आणि तो सूर्याची किरण आहे ना त्याच प्रतिमेवरती पडलेली होती. तेवढ्या केशरी केशरी दिसायचं ते. बापरे! बघा हो ताई. हो. किती छान अनुभव आहे तुमचा हो. आणि हे असं तुम्ही आपल्या अनुभवात कोणीच सांगितलेलं नाही ढगांच्या आकारातलं. हा हो, पहिलाच आहे ढगांच्या तुमचा असा आकारात. अनुभव. हां. माझं नेहमी लक्ष असतं ढगांकडे. काही दृष्टांत होतो का? किंवा रस्त्याने चालताना विचारलं तर मला कुठे गाडीवर नाही दिसले तर मी वरती बघते ढगांकडे कोणी आई दिसतंय का मला. गं! किती छान, किती छान. हां. सुंदर. आणि होतं तसं. मी शेअर करते ताई. हो ताई, हो. हां, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हो, हो.